मी एक झाड आहे, निसर्गाचा एक अत्यंत महत्त्वाचा घटक. माझी ओळख आहे माझ्या हिरव्यागार पानांनी, खोलवर गेलेल्या मुळांनी, मजबूत खोडाने आणि जीवन देणाऱ्या माझ्या श्वासाने. माझा जन्म एका लहानशा बियेमधून झाला. ती बी एका माणसाने प्रेमाने जमिनीत पेरली होती. पावसाच्या थेंबांनी मला ऊब दिली, सूर्याच्या किरणांनी प्रकाश दिला आणि मातीतल्या पोषणद्रव्यांनी माझ्या अस्तित्वाला आकार दिला. हळूहळू मी अंकुरलो, वाढलो आणि आज एक मोठं, पक्कं, फळाफुलांनी बहरलेलं झाड बनलो आहे. माझ्या छायेत कित्येक थकलेली माणसं विसावतात. माझ्या फांद्यांवर पक्षी घरटी बांधतात. त्यांच्या किलबिलाटानं माझं अंगण गजबजतं. वाऱ्याच्या लाटांवर माझी पानं डोलतात, जणू निसर्गाशी गप्पा मारत असतात. मी दरवर्षी फळ देतो, फूल देतो आणि सर्वात महत्त्वाचं शुद्ध प्राणवायू देतो. मी सर्वांच्या उपयुक्त आहे. माझ्याकडून सगळ्यांना काही ना काही मदत होते. पण तरीही माणूस मला समजत नाही. माझ्या फांद्या कापतो, मला जाळतो, माझं संपूर्ण अस्तित्व उद्ध्वस्त करतो. माझ्या अनेक बांधवांची माणसाच्या स्वार्थासाठी कत्तल झाली आहे. शहरे वाढत आहेत, जंगल संपत आहेत आणि मगच माणूस म्हणतो, हवा दूषित झाली आहे, पाणी कमी झालं आहे. पण त्याला हे जाणवत नाही की यामागे माझ्या जातीचा नाश कारणीभूत आहे. माझी एकच विनंती आहे, मला वाचवा. झाड जगली तरच माणूस जगेल. निसर्गाचा समतोल राखायचा असेल तर झाडं लावलीच पाहिजेत. शुद्ध हवा, पाऊस, अन्न, सौंदर्य आणि आरोग्य हे सगळं झाडांमुळेच शक्य आहे. ही माझी आत्मकथा नाही, तर माझा एक चेतावनी संदेश आहे. माणसा, आता तरी जागा हो. झाडे लावा, झाडे वाढवा आणि झाडे जपा, कारण तुमचं भविष्य माझ्यावर अवलंबून आहे. वृक्ष वाचवा, जीवन वाचवा.